डॉलीबाई म्हणजे तुम्हाला फरक पडतो तर व्हॉट इज रॉंग विथ यू? हे सगळं काय केलंय तुम्ही? मेडिकल कॉलेजचे डीनची कॅबिन आहे ही. एकतर मला हे इथून घाबरवलं तुम्ही. ह्याच्यात कसं गेलात? ओ माय गॉड, तुम्ही काहीही करता. व्हॉट नॉस? काय चाललंय काय तुमचं? डॉलीबाई आता तुम्हाला कॉफी शॉप मध्ये जाता येत नाही. कॉफी शॉप तर आपल्याला इथे आणता येतो ना. देवा, आय डोंट बिलीव्ह दिस. हे सगळं तुम्ही, यू आर जस्ट इम्पॉसिबल. या या आय मीन तुम्ही खूप कठीण आहात. अच्छा अच्छा ते तर लहानपणापासून. डॉलीबाई श्री श्रीखंड लई गोड आहे. असं दुनिया इधर की उधर झाली तरी बोलायचा नाही. काय झालं? काही नाही. काहीतरी बोलायचंय तुम्हाला. नाही जाऊ दे काही नाही. पण मला कळलं काय बोलायचं. काय कळलं? हेच की मी अजून कॉफी ऑर्डरच केली नाहीये. अच्छा अच्छा आत्ता का? डॉलीबाई काय? Oh my God. डॉलीबाई इतक्या पटकन कॉफी आली पण. सुपर. आपल्या कॅन्टीनची कॉफी नाही आहे. तुम्हाला कसं कळलं? कारण मला कॅन्टीनच्या कॉफीची टेस्ट माहिती आहे. मी रोज पिते. डॉलीबाई तुमच्यासाठी आपण अख्खं कॉफी शॉप इथे बसू शकतो. तर मग कॉफी नाही आणू शकत का? यू आर जस्ट इम्पॉसिबल. हा तेच ते. डॉलीबाई तुम्हाला समजणं ना जाम कठीण आहे. म्हणजे हा कधी कधी ऊन कधी पाऊस. देवा, थँक्यू सो मच. मी तुम्हाला कॉफी प्यायला बोलवलं आणि तुम्ही आलात. निघायचं? होय डॉलीबाई. डॉलीबाई श्रीखंड काय पण झाला किती बी वाटला तरी एक डायलॉग बोलायचा नाही. श्रीखंड लई गोड आहे असं दुनिया इधर की उधर झाली तरी बोलायचा नाही. काय झालं? तुमचं आडनाव आहे ना श्रीखंडे, खूप छान आहे. सत्या तू आहेस होय? अरे काय झालं तरी काय? अरे एक तर किती दिवसांनी आपण गिटार घेऊन बसलो होतो. मस्त माहोल झाला होता आणि ती मामासारखं बंद केलास. काय झालं तरी काय? हे सध्या जायफळ टाकलेली कॉफी घेऊन ये ना. नाही, कॉफीचे फोटो आणले. म्हणजे
काय रे सध्या ते कोण कोण आहे तरी कोण? ए भाई, आता आपल्यालाच मामू बनवू नको हा? आपण पहिचानतो तुला, हा तुझाच फोटो आहे. भाई, आपले पांडे आणि गब्बर बोलतात ना ते करेक्ट आहे. भाई तुझी ना विकेट गेली आहे, तू फार आउट झालायस, आउट. ए सत्या, आता कॉफी प्यायला तूच पाठवलास ना? हे आता तूच विचारतोस आपल्याला? ए सत्या, खुल्लम खुल्ल अशी पलटी मारायची ना, पहिले सांगतो. तिच्या तर कालपर्यंत तू आपली बाजू घेऊन अक्का पांडे आणि गब्बरवर लढत होतास, आणि आता आज आपण कोणालाही नडू शकतो हं भाई. तुझ्यासाठी आपण कोणालाही नडू शकतो भाई. आपण कायम तुझ्यासाठी बुलेट प्रूफ जॅकेट सारखा राहिलो आणि राहणार. भाई तू आपल्याशी खरं तर बोल. अरे सत्या, आता तुला कसं समजू? हा? अरे तू आपल्यावर विश्वास नाही का? भाई आपला तुझ्या इतकाच ना तुझ्या डोळ्यांवर विश्वास आहे. भाई डोळे डोळे, हे डोळे कधी खोटं बोलत नाही ना भाई. भाई तुझी नजरच सांगते ना, तू प्रेमात पडलायस भाई. हा ए सध्या तू जा रे यार, भेजा कशाला गरम करतो? यायला कसं तुला पटवू? ए भाई तू असा चिडू नका. तू चिडणार असेल तर आपण काय बोलणारच नाही ना, मग तुला पटवायची गरजच नाही, निघतो आपण. ए सध्या बस. तिच्या तर आपल्यामध्ये समजा असं मॅटर होत असेल ना, तर आपल्याला काय पण नकोय. हा? जा, आपल्याला कॉफी पण नकोय, आपल्याला डॉली बाई नकोय, आपल्याला कॉलेज नको, आपल्याला काय पण नकोय. बोल, सोडू कॉलेज? बोल, सोडू कॉलेज? ए सत्या, अरे कॉलेज सोड म्हणून बोलू नकोस या भावा. नाही, कॉलेज नको सोडू. हा काय हा? हा बाबा, आपण कॉलेज सोडतो, चल. हा अरे बाय, कॉलेज सोडून कसा चालेल? आपल्याला राधाबाईला परत आणायचं ना घरी. अरे म्हणूनच तर आपण कॉलेज जातो ना. काय तू पण. ए बाबा, सीधी बात, नो बकवास, एकदम क्लिअर करून सांगतो तुला. कसं आहे भाई, आम्ही सगळे नटून थटून या देवाबाईच्या पार्टीत, हा. आणि आमचा देवाबाई समोरच्या पार्टीत नाचतोय. कसा दिसेल भाई? हा? बघ भाई, जरा विचार कर. कळतंय ना तुला? भाई तू विचार कर. आपण कल्टी मारतो. कधी येतो हा? बॅनर बनवायला गेला की गर्लफ्रेंडला भेटायला? आलो 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 आलो, हे बघा, बघून घ्या कसं आहे बघा, सगळ्यांनी बघून घ्या. कशी आहे टॅगलाईन, कशी आहे? ओके ना? हा. फ्रेंड्स, कशी वाटली टॅगलाईन? ओपन हार्ट सर्जरी. कडक का भावा, एकदम कडक. काय फालतूगिरी लावली यार तुम्ही लोकांनी. देवाच्या हार्ट मध्ये डी, काय सॉलिड आहे ना? ही काय पद्धत आहे? हे जर डीन मॅमना कळलं ना? ए शाण्या, कसं कळणार रे? आणि तू सांगणार डीन मॅडमला? मी सांगेन. ए तू का चिडते? तुला काय प्रॉब्लेम आहे? माझा प्रॉब्लेम हा आहे की आपण स्टुडंट्स आहोत आणि आपल्याला आपल्या लिमिट्स मध्ये राहायला पाहिजे. आणि त्या दोघांनी त्यांच्या लिमिट्स मध्ये राहायला नको का? अरे मला सांगा, थोडीशी बंकस केलं तर कुठं काय बिघडला? कोण सांगणार आहे जाऊन डीन मॅडमला? अरे काय यार, तू आपल्या टीम मधलीच आहेस ना, माझी चिडचिड का करतेस? कसली टीम? हे तुम्ही असं काही कराल आणि मी बघत राहणार? अरे त्या बिचाऱ्या देवाने आपली किती मदत केली आहे. ह्या लोखंडेचा इश्यू क्लिअर केला आणि तुम्ही त्याचीच मस्करी करताय. काल तर मोठा सत्कार केला ना त्याचा. हे बघा, तुम्ही फ्रेंड्स आहात म्हणून तुम्हाला नीट सांगते, प्लीज ही फालतूगिरी बंद करा. हे बघा, मला त्या देवाचं काहीच नाहीये, पण मोनिका मॅम आपल्या कॉलेजच्या डीन आहेत, त्यांचा तरी रिस्पेक्ट आहे की नाही यार? आणि हे बघा, तुम्हाला जर कुठल्याही इंडिव्हिज्युअल्सचा रिस्पेक्ट करता येत नसेल ना, तर सॉरी, मी तुमची फ्रेंड नाही. राधा, आज आपण जिंकलो ग. म्हणजे बघ ना, आज तू आपल्याला इथे भेटायला बोलवलंस. आज आपला सत्कार झाला ना, तेव्हाच आपल्याला वाटलं होतं की तुझ्या मनात आपल्याबद्दल जे काही गैरसमज आहेत ना, ते सगळे दूर झाले असते. राधा, आता तरी तुला पटलं ना, अगं आपण बदललोय. मग त्याच्या घरात ना देर आहे, पण अंधेर अजिबात नाही. किती गैरसमज आहेत ना तुझे स्वतःबद्दलच. म्हणजे कॉलेजमधली सर्व लोक तुझ्याबद्दल काय बोलतात माहितीये का तुला? हा म्हणजे काय?
अगं आज भाषणामध्ये बोलले ना सगळ्यांचं आपल्यावर जाम प्रेम आहे. हे तू पण ऐकलंस ना. अभिनंदन. कारण ज्याने तुझा सत्कार केला किंवा जी लोक तुझा आदर करतायत ना, हीच लोक तुझ्या आणि मोनिका मॅडम बद्दल किती उलट सुलट बोलतात हे माहितीये का तुला? डोळे उघडे ठेवून जरा आजूबाजूला बघ एकदा. अगं राधा, पण तुला बोलायचं तरी काय? ते सोड ना, जाऊ दे. तुझ्यावर ना हा एकच आरोप व्हायचा बाकी होता आणि तोही आज झाला. अगं राधा, पोरं आहेत ती, त्यांना काय कळतंय? अगं तुझ्याच तर वयाची आहेत. आणि तसं पण ना, दुनिया काय बोलते ना, आपण त्याची अजिबात फिकीर करत नाही. हा, आपल्याला ना तू सर्वात महत्वाची आहेस. तर तुला काय वाटतं ते सांग. माझा याच्यावर अजिबातच विश्वास नाहीये. कारण लोक तुझ्याबद्दल आणि मोनिका मॅडम बद्दल जे काही बोलतात ना, त्यांना तू माहिती नाहीयेस. पण मी तुला ओळखते ना चांगलंच. कारण दुर्दैवाने तू माझा बाप आहेस. राधा, त्यांना काय माहिती रे तुझं खरं रूप? त्यांच्यासाठी तू फक्त स्टुडंट आहेस. खरं तर तू खतरनाक डॉन आहेस, जो स्वतःच्या पोटच्या मुलीला फसवतो. तो काय कोणावर प्रेम करणार? प्रेम म्हणजे काय हेच ज्याला माहिती नाहीये, तो कसा काय प्रेम करणार कोणावर? राधा ऐक. राधा, देव भाई हे घ्या, आज डबल मस्का मारून आलाय. अरे पण तुम्ही डायरेक्ट कसे आज येते? सत्याबाईंनी सांगितलेलं की तुम्हाला रोज सकाळी नाश्ता द्यायला. अच्छा अच्छा, ठीक आहे, ठेवते. पैसे घेऊन जा. काय चेष्टा करताय गरीब माणसाची भाई, तुमच्याकडून पैसे घेणार का? हो भाऊ, रोज तर आपण तुम्हाला पैसे देतो ना बिलाचे, ते तर घेता तुम्ही. तेव्हा माहिती नव्हतं ना तुमच्याबद्दल. काय माहित नव्हतं? तुम्ही तर डीन मॅडमचे खास आहात ना. तुम्ही कॉफी काय पिता, चहाला काय जाता, त्यांच्याबरोबर फिरायला काय जाता. तुम्ही तर खास आहात ना एकदम. तुमच्याकडून पैसे घेऊन काय आम्हाला गावाकडे परत जायचंय का? तुझ्या आता तुला गावाला काय, तुला वरती पाठवलं असतं. अरे तू आपल्या प्रेमाने खायला घातला नसतं ना, तर तुझा इथे फोटो टांगला असता, त्याला हार घातला असता आपण. भाई माझ्या फोटोला का हार घालताय? मी काय बोललो चुकीचं? जे बाहेर सगळे बोलतायत तेच मी बोललो. बाहेर बघा तुमच्याबद्दल काय काय बोलतायत ते. अरे वो देख, क्या बैनर लगाया है ना. अरे हो रे, पण जागा पण काय सॉलिड निवडली. अगे तिकडे कुठं चालली ते बघ काय आहे. चल वो देख, चल चल चल. आईला यांनी खरंच बॅनर लावला यार. कसला डॅशिंग दिसतोय देवा. आता राधाने बघितल्यावर वाट लागणार. हे हा बघ कसला मोठा बॅनर लावलाय. ए कोणाची हिंमत झाली रे देवा आणि डीन मॅडमचा बॅनर लावायची? कोणाची हिंमत झाली? कुणी लावलं रे? कुणी लावलंय? निघायचं इकडनं, सगळं निघायचं. आपलं कोणी दिसतं का म्हणे? चला. हे सत्या, भाई अरे काय भाई, देवाबाईच्या दिला डॉली बाय. ए भाई, बाय कोणी केला राडा बाई? तू सांग फक्त. एका तासाच्या आत ना सगळ्याच्या सगळे व्हेंटिलेटर वरती असतील. बोल भाई. अरे सत्या, लोचा तो आहे.
मेन लोचा हा आहे ना की हा मॅटर समजा डॉली बाईना कळलं तर काय होईल. हा बाय बोलतो ते खरं आहे बाय. ए बाय 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 आपला अक्का पांडे गब्बर यांना जे वाटतं ते सेम टू सेम या पोरांना पण कसं काय वाटतं रे बाय. तो बेजाच काम करत नाही. ए भाय भाय आपण तुला कालच समजावला ना तुझा आणि डॉली बाईचा तसा कायच कनेक्शन नाही ना. कशाला फालतू मध्ये टेन्शन घेतो बाय. अरे सत्या आता मेन लोचा हा वाटतोय ना की आपण राधाला दुखावलं गेलं रे. ती आपल्याला जाम बोलली काल. ए राधाबाई बोलली तुझ्याशी. होय काल आपल्याला भेटायला आली होती ती. अरे आपल्याला वाटलं ती की आपल्यामधला ना गैरसमज दूर करायला आली होती ती. पण नाही रे तिने आपल्याला ना आपल्याबद्दल आणि डीन बाई बद्दल कॉलेजमध्ये काय काय बोलतात ना ते सांगायला आली होती ती. मग आपल्याला वाटलं काय होणार नाही रे. आता पण जाम मोठा लोचा झालाय रे. ए बाय तू टेन्शन घेऊ नको होईल सगळं नीट होईल. आपण काही नीट करायला गेलो ना आता आपल्या हातून लोचाच होतो. बघ ना आपण राधाला दुखवलं आपण तुम्हाला सगळ्यांना दुखवलंय रे. असं वाटतं ना की आपण हे सगळं सोडून द्यावं यार. हे कॉलेज वगैरे सगळं सोडून द्यावं म्हणजे तुम्ही सगळे खुश तरी व्हाल. ए भाय कॉलेज सोडला तर राधाबाईला आपण घरी कसं आणणार ना परत. म्हणजे ए बाय तू कॉलेज जरी सोडून गेला ना तरी आपली राधाबाई पुढची 5 वर्ष याच कॉलेजमध्ये असणार आहे ना. डॉलीबाई तर सालोसाली याच कॉलेजमध्ये राहणार आहे. आणि तू राधाबाईला परत घरी आणल्याशिवाय काय जाणार नाही. म्हणजे तिच्यासाठी तू कॉलेजला येतच राहणार. कसं आहे भाई तुला शॉर्टकट मध्ये सांगतो. दुनिया गोल आहे भाई. आपण किती टाळला ना एकमेकांना तरी आपण आमने सामने येतच राहणार ना. कळला काय. मग काय वाटतं तुला काय करावं आपण. आजपर्यंत आपण कोणाला दुश्मनाला पाठ दाखवली नाही आणि ही तर आपलीच माणसं आहेत ना भाई. मग भाई असा घाबरायचा नाही हारून नाही जायचा. हा जो काय मॅटर झालाय ना तो सोडवायचा. अरे पण आपण काय करू तरी काय करायचा भाई. डॉलीबाईंना बाहेर न कळण्यापेक्षा तूच त्यांना फोन मार. हा जो काय राडा झालाय ना तो तू त्यांना सांग. त्यांना सांग की हे आपण नाही केला तर हे कॉलेज मधल्याच पोरांनी केला हे सांग त्यांना. हा सत्या तुझा भेजा करपलाय काय. आपण डॉलीबाईना फोन करू यासाठी. अरे मग काय झाला भाई. भाई हिम्मत दाखव ना हिम्मत. अरे देवा भाई हे बघ देवा भाई बोललं ना तर सगळ्यांची फाटायची. ती जिगर परत दाखव भाई. तुझ्या मनगटात ताकद आहे तुझ्या काळजात ताकद आहे ती ताकद दाखवून दे. लाव डॉलीबाईंना फोन. असं म्हणतोस. हा हॅलो हा. अरे सध्या डॉलीबाईचा फोन लागत नाहीये. अरे भाई त्या कामात असतील बिजी असतील. पण त्याच्या घरी वगैरे फोन काय त्यांच्या घरचा नंबर पण आहे तुझ्याकडे. तुझ्या तर बाय हा लाव फोन लावणं महत्वाचा. लाव. हॅलो हा हॅलो डॉलीबाई. डॉलीबाई आवडता अर्जुन बापू मी बोलतेय पिंकी. पिंकी ताई जरा डॉलीबाईना फोन टेकवता का. टेको आवड टेकवला असता पण टेकवाला त्याच घरात नाहीयेत. त्या बाहेर गेले. कधी येतील. आज यायला उशीर होणार आहे त्यांना. बरं ठीक आहे उद्या आपण कॉलेजला भेटू त्याला. उद्या अहो आता ते 2 दिवस भेटणार नाही तुम्हाला. काय म्हणतात 2 दिवस त्या भेटणार नाहीत. कुठे जाणार आहेत. अलिबागला जाते तुम्हाला माहिती नाही का. चालेल ना गेल्या तर. अलिबागला. अगं बाई बघा तुमच्याशी बोलता बोलता माझी नेल पेंट सांडली. टार्झन बापू मी तुम्हाला नंतर फोन करते. थांबा मला नेल पेंट सांभाळायचे. चला येते. सत्या अरे जाम मोठा लोचा झाला रे. अरे डॉलीबाई 2 दिवस भेटणार आहेत आपल्याला. हा म्हणजे आपल्याला तू सांगितलं असं मॅटर त्यांना सांगता येणार नाही ना 2 दिवस. असं आहे काय. हा भाई तुझा कसा झालाय ना. पोरगा मागतो 1 लाडू देव म्हणतो किती वाढू. म्हणजे काय रे. काय अरे हा चान्स आहे ना. तू पण जा ना डॉलीबाईन बरोबर आणि त्यांना सगळं सांगून टाक. ए सत्या अरे येडाबिडाच करे. आपण आता त्यांच्याबरोबर कसं जाणार. ए भाई या 20 एकरच्या कॉलेजमध्ये घुसताना विचार केला होता का आपण कसं जाणार. अरे मग 20 फुटाच्या गाडीत घुसताना कशाला टाइम घेतो भाई. भाई हीच तर संधी आहे ना तुला डॉलीबाईंना सगळा खरा सांगता येईल. आणि भाई तुला कळेल ना की तुझी घंटी वाजते का नाही. हे पण सत्या आपल्याला सांग ते आपली घंटी वाजते की नाही हे आपल्याला कळेल कसा. अरे सिंपल आहे ना भाई. हे बघ तू अलिबाग वरनं परत येईपर्यंत तू जर एकदा जरी बोललास ना की श्रीखंड लई गोड आहे तर तुझी घंटी वाजते.
पण समजा परत येईपर्यंत एकदा सुद्धा बोलला नाही की श्रीखंड लई गोड आहे, तर तुझी घंटी वाजत नाही, तू सेफ आहे भाई. असं म्हणतो. हा. हे बघ बाय, लक्षात ठेव, परत येईपर्यंत आपल्याला बोलायचं नाहीये श्रीखंड लई गोड आहे, हे बोलायचा नाही. खरंच? हा.